माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. GMC पुणे इथे आज खूप साऱ्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता की जाहिरातमध्ये एकूण 119 संवर्ग आहेत. तर ह्यासाठी तुमची एज्युकेशन पात्रता काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. इथे परीक्षा कधी होणार आहे ते पण आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथून एकूण 19 संवर्ग आहेत आणि याची जी लास्ट डेट आहे अर्ज करण्याची ती आहे 31 ऑगस्ट. तर तुमच्याकडे अजून बरेच दिवस आहेत इथे फॉर्म अप्लाय करायला. याची अप्लाय लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपण इथे सर्वात प्रथम जाणून घेऊया इथे क्वालिफिकेशन काय. तर इथे बटलर जी पोस्ट आहे आणि सहाय्यक स्वयंपाकी असेल किंवा स्वयंपाकी सेवक, इथे तुम्हाला वर्ष म्हणजे एक वर्षाचा अनुभव लागणार आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे हे पोस्ट जे आहे ते फ्रेशर्ससाठी नाही आहेत. बाकी सर्व पोस्टसाठी तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वात महत्त्वाचं आज आपण डिस्कस करणार ते म्हणजे 19वी पद म्हणजे कक्षसेवक, जिथे एकूण 168 जागा आलेल्या आहेत. तर ह्याच जागेसाठी सर्वाधिक कॉम्पिटिशन असणार आहे. तर ह्या पदाबद्दल आपण सर्वात जास्त जाणून घेऊ. बाकी तुम्हाला जर इतर कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं असेल तुम्ही ते पाहू शकता. त्या जागेनुसार तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन किंवा किती कठीण असेल हे तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करा. तर अप्लाय करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि याची जी ॲप्लिकेशन फी असणार आहे ती आहे ₹1000 असणार आहे ओपनसाठी आणि राखीव असतील त्यांच्यासाठी असणार आहे ₹900 अशी. तर डॉक्युमेंट्स तुम्हाला माहीत आहे डॉमिसाईल असेल किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला नॉर्मल जे डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहे. इथे शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकतात. प्रत्येक पोस्टसाठी इथे तुम्हाला शैक्षणिक म्हणजे सर्व ठिकाणी माध्यमिक शाळांत SSC तर आहेच. काही ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव इथे असणं गरजेचं आहे असं दिलेलं आहे. तर सर्वप्रथम म्हणजे कक्षसेवक म्हणजे वॉर्ड सर्वंट याची 168 जागा आणि फक्त तुम्हाला 10वी पास यांनी मागितलेलं आहे. तर आपण वयोमर्यादा पाहून घेऊया एकदा. तर मर्यादा पहा. अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आहेत. मागासवर्गीय किंवा EWS असतील तर तुम्हाला 43 आहे. अराखीव महिला असेल तर 38च आहे आणि मागास असेल तर 43 आहे. पण मात्र इथे जर प्रकल्पग्रस्त, दिव्यांग असतील, माजी सैनिक असेल किंवा निवडणूक कर्मचारी असेल तर त्यांच्यासाठी फक्त 2 वर्ष एक्सटेंड म्हणजे 45 करून दिलेले आहे आणि अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष दिलेले आहे. तर याची तुम्ही नोंद घ्या. आणि त्यानुसार आता तुम्ही पाहू शकता परीक्षांचे स्वरूप काय आहे तर बघा. तर मराठी असणारे तुम्हाला 25 प्रश्न 25 गुण, इंग्रजी 25 25 गुण, सामान्य ज्ञान पण 25 प्रश्न 25 गुण, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित असणार आहे 25 गुण, 25 प्रश्न आणि 25 गुण, 100 प्रश्न टोटल आणि 200 गुणांसाठी तुमची एक्झाम होणार आहे. सेम टू सेम तलाठी भरतीसारखा फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला. परीक्षा तुमची CBT टेस्ट म्हणजे कॉम्प्युटरवर होणार आहे. तर तुम्हाला इथे एक्झाम सेंटर देखील तुम्हाला सिलेक्ट करायचा चान्स मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ₹1000 फी असणार आहे ओपन आणि 900 असणार आहे EWS किंवा इतर जे मागासवर्ग असतील त्यांच्यासाठी. माजी सैनिकांसाठी एक रुपया देखील फी नाही म्हणजे इथे निःशुल्क फी आहे तुम्हाला. परीक्षा शुल्क जे आहे नॉन रिफंडेबल आहे. तुम्ही एक्झाम द्या. अगर नका देऊ, पास व्हा किंवा नापास व्हा, तुम्हाला एक्झाम फी परत मिळणार नाही आहे याची नोंद घ्या. तर ॲप्लिकेशन लास्ट डेट आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी. तर आणि ही आहे त्याची संकेतस्थळ. तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन देणार आहे. अप्लाय लिंक तुम्ही जाऊन अप्लाय करू शकतात. तर सर्वात महत्त्वाचं आता येतं ते म्हणजे तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्या पोस्टसाठी तुमची जागा किती आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. आता मी तुम्हाला डायरेक्ट कक्षसेवकची दाखवतो. तर कक्षसेवकच्या ज्या 168 जागा आहेत त्यातील सर्वात आपण प्रथम जागा पाहूया. ओपनसाठी पाहूया. तर सर्वसाधारण असणार आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती असतील, जमाती असतील. त्यासाठी आपण अराखीव बघूया. तर अराखीव ओपनसाठी आहेत फक्त 18 जागा आहेत. EWS असेल तर 6 जागा आहे आणि SC-BC असेल तर 5 जागा आहे. सेम महिलांना पण 5, 6 आणि ते 17 जागा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅटेगरीची जागा बघू शकता. जर समजा तुम्हाला इतर मागासवर्ग OBCसाठी पाहू शकता तर सर्वसाधारण 8 आहेत आणि महिलांना 9 आहेत. जर तुम्ही खेळाडू OBC असेल तर 2 जागा आहेत. माजी सैनिक OBCमधून असेल तर 5 जागा आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा पाहून तुम्हाला हव्या त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच आपण जाहिराती घेऊन येतो तुमच्या भविष्यासाठी. धन्यवाद.